आज आपण शिकणार आहोत एक मजेदार गोष्ट वेळेबद्दल. कशाबद्दल? बरोबर. बघा आपण सारखं म्हणतो, नेहमी म्हणतो आता किती वाजले. सारखं म्हणतो आपण आता किती वाजले. मग तुम्हाला माहित आहे का घड्याळ कसं वाचायचं ते? थोडं थोडं माहित आहे. मग आज आपण सविस्तर खूप छान प्रकारे घड्याळ कसं वाचायचं, घड्याळ कसं ओळखायचं, किती वाजले कसं ओळखायचं हे आज आपण शिकणार आहोत. शिकायचं ना मग? चला तर मग या ठिकाणी मी आता एक बघा गोल काढतो. हा गोल घड्याळासारखा दिसतो का नाही? इथे या ठिकाणी समोर बघा घड्याळासारखा दिसतो. मग ह्या गोल आकृतीलाच घड्याळ म्हणतात. तुमचं घड्याळ कसं असतं? गोल आकृतीला घड्याळ म्हणतात. आता घड्याळ आपण काढूया प्रत्यक्षात. बघा या ठिकाणी आता घड्याळामध्ये काय नाही रे, काहीतरी नाही आहे इथं. बरोबर, करेक्ट. याच्यामध्ये काटे नाही. मग घड्याळामध्ये किती काटे असतात रे? किती काटे असतात? चला आपण काट्यांची पण ओळख करून घ्या. बघा माझ्याकडे घड्याळाचा फोटो आहे. बघा घड्याळाचा माझ्याकडे फोटो आहे. दिसतं का घड्याळाचा फोटो? किती काटे बघा या ठिकाणी. हाय काटा आहे, हाय काटा. या काट्याला नाव आहे. मग काय नाव आहे ते आपण प्रत्यक्षात बघूया. बघा तुम्हाला घड्याळ सगळ्यांना बघा हा छोटा काटा आहे, हा मोठा दिसतो ना रे. हा मोठा दिसतोय, हा छोटा आहे. मी या छोट्या काट्याला काय म्हणायचं? तास काटा. काय म्हणायचं? बरोबर. बघा मी इथे लिहितो छोटा छोटा काटा. तो काय सांगतो? तास. हा आणि मोठा काटा. बरोबर, मिनी काटा. बरोबर मी दाखवतो. बघा मी तुम्हाला दोन काट्यांची ओळख झाली. तिसरा काटा आहे तो सेकंड काटा आहे, तो सारखा फिरतो. ठीक आहे, आपण ह्याच्यावरून ओळखूया. मी काय करेन आता, ज्या वेळेस मोठा काटा बरोबर 12 वाजतो. बघा लक्ष द्या, मोठा काटा बरोबर कुठे असतो? 12 असतो. आणि हा तास काटा जो ज्या संख्येवर असतो तेवढे बरोबर वाजले म्हणायचे. मग मला सांगा छोटा काटा कुठे आहे? बरोबर 7 वर आहे. दिसतंय का नाही? बरोबर 7 वर आहे. आणि मोठा काटा कुठे आहे? बरोबर किती वाजले मग? बरोबर किती वाजले? छोटा काटा बरोबर 7 आणि मोठा काटा ज्यावेळेस बरोबर 12 वाजता तेव्हा बरोबर 7 वाजले. बरोबर 7 वाजले. बघा बरोबर 7 वाजले म्हणतात. आता मी आधी दाखवतो तुम्हाला. बघा मी बरोबर काय केले? छोटा काटा 8 वाजले आणि बरोबर मोठा काटा 12 वाजले. आता मला किती वाजले? 8 वाजले. बरोबर. ज्यावेळेस हा छोटा काटा 8 वर आहे, मोठा काटा 12 तेव्हा 8 वाजले म्हणतात. मुलांनो या ठिकाणी नीट निरीक्षण करा. ह्या 12 आणि 1 च्या मध्ये थोडं अंतर आहे. बघा 12 आणि 1 च्या मध्ये थोडस अंतर आहे. ते अंतर किती आहे माहिती आहे तुम्हाला? बघूया. बघा इथं मोजून बघा. हे बघा 12, 1, 2, 3, 4 आणि 5. बघा 1, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 आणि मोठी रेषा असते. म्हणजे हे 1, 2, 3, 4 आणि मोठी रेषा. 1, 2, 3, 4 आणि मोठी रेषा. म्हणजे दोघांनंतर 5 मिनिटात असतं. किती मिनिटात असतं? ओळख करून घेऊया. घड्याळामध्ये फक्त 12 वाजले 7 वाजलेच असतात का? नाही. आता आपल्याला पुढची ओळख करून द्यायची. ज्या वेळेस मी बघा इकडे बघा सगळ्यांनी मोठा काटा हा मिनिट काटा मी ज्यावेळेस 3 वर घेऊन जातो 3 वर. आता बघा 12 ते मिनिट काटा बरोबर 3 वर घेऊन जाईल. आणि छोटा काटा काय करेल? मी छोटा काटा 10 वर घेऊन जाईल. सांगतो मी तुम्हाला. बघा 10 वर छोटा काटा 10 वर, मोठा काटा 3 वर. तर याला कसं वाचायचं? 10:15 वाजले. 10:15 वाजले. कसं वाचायचं? 10:15. बघा म्हणजे किती? 10 वाजून किती मिनिटं? 10 वाजून. आता या ठिकाणी आपण बघा म्हटलं 5 मिनिटं आहे. 5 10 5 5 10 10 5 15 10 5 15 म्हणजे 10 वाजून 15 मिनिट म्हणजे 10:15. कळलं लक्षात? मग आता असं सांगा. आता सांगा
आता किती वाजले कसं म्हणायचं? बरोबर. 11:15. आता काय म्हणायचं? 11:15. करेक्ट. 11:15. हा, आता सांगा. म्हणजे तुम्हाला सव्वा हा सव्वा शब्द लक्षात आला. आता दुसरा शब्द शिकायचा आपल्याला. त्याला काय म्हणायचं बघूया. बरोबर मी काय करेन? 6 वर घेईन मोठा कडा. मोठा कडा कुठे घेऊन जाईल? 6 वर. मग 12 वाजून गेलेली आहे. 1 वाजलाय का अजून? म्हणजे जो तास काटा हा 12 आणि 1च्या मधोमध आला, म्हणजे 12 वाजून गेले आणि 6 वर मोठा काटा आला की त्याला 12:30. म्हणजे दुसरा शब्द सापडला 12:30. लक्षात आलं का? हा, म्हणजे मला 6:15 आता 12:30. आता मला सांगा बरोबर तुम्ही सांगू शकता का? आता किती वाजले तुम्ही सांगू शकताय? बघा एक लक्ष द्या. छोटा काटा 3 आणि 4च्या मधोमध आणि मोठा काटा 6 वर आला. काय म्हणायचं मग? 3:30 वाजले. किती वाजले? 3:30. तुम्ही अजून ओळखू शकता बघा. हा, 4च्या पुढे गेला आणि 5च्या मध्ये आला 4:30. लक्षात आलं का? बरोबर आहे नाही? म्हणजे 1:15, 3:30 आणि अजून एक शब्द असतो घड्याळामध्ये नेहमी, तो 90 काटा, मिनिट काटा 9 वर गेला त्याला पावणे. त्याला काय म्हणायचं? आता पावणे कसं ओळखायचं? लक्ष द्या इकडं. पावणे कसं ओळखायचं? बघा ठीक आहे. बघा 4 तास काटा 4च्या आणि 5च्या मधोमध आहे, म्हणजे 5च्या जवळ आहे. 4 वाजून गेले पण 5 वाजले का? नाही. मग काय म्हणायचं? 4 आणि 5 म्हणजे 5 वाजले नाही, म्हणजे 5 वाजणारे, म्हणजे इथं आलाय म्हणजे 4:45 वाजले. काय म्हणायचं? तास काटा त्याच्या जवळ आहे. मिनिट काटा जर 9 वर आला, ज्याच्या जवळ आला तो शब्द, तो अंक वाचायचा 5. 4:45. आता पुढचं सांगा तुम्ही मला. पुढचं सांगा. हा बघा किती सांगा? 5:45. 5:45. बरोबर 5:45. अजून सांगा. ठीक आहे. बेटा समजलं ना? आता मी तुम्हाला काय देणार? मुलांनो, आपण घड्याळ शिकलो, वेळ कशी वाचायचं ते शिकलो. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे. तुम्ही मला तुमच्या घड्याळामध्ये मला ते करून दाखवायचं आहे. चला पहिली वेळ देणार आहे. 4:15 वाजले. करून दाखवा 4:15. चला प्रयत्न करा. 4:15. व्हेरी गुड. 4:15. व्हेरी गुड. तुझे दाखव. व्हेरी गुड. बरोबर. दाखवा 4:15. दाखवा. दाखवा. तुझी चुकली. हा बरोबर. 6:15. करा लवकर. 6:15 मला दाखवा तुमच्या घड्याळामध्ये. बरोबर 6:15. व्हेरी गुड. दाखवा. व्हेरी गुड. मोठा काटा 3 वर, छोटा काटा 6च्या पुढे. 6:15. बघूया चुकले तुझ्या. दाखव 6:15. हा 6च्या पुढे पाहिजे. मोठा काटा 3 वर. 6:15 वाजले. पुढची सांगा. 10:30 वाजले. दाखव मला 10:30. आता 10:30. 10:30 करून दाखवा. 10:30. बरोबर. 10:15. बरोबर. बरोबर. चला दाखवा. बाकीचे दाखवा. 10:30 वाजले. दाखवा. 9:30 वाजले. दाखवा. 9:30 वाजले. बरोबर. चला दाखवा लवकर. 9:30. अगदी बरोबर आहे. 9:30 वाजले. 9:30 वाजले. दाखव तुझा. बरोबर 9:30 वाजले. चला चला 1:15 वाजले. दाखवा. 1:15. बरोबर 1:15 वाजले. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आज आपण काय शिकलो? घड्याळ. काय शिकलो? घड्याळ. घड्याळ कसं वाचायचं ते आज आपण शिकलो आहोत. म्हणून मित्रांनो, वेळ अमूल्य आहे, तिची आपण कदर करूया. वेळ काय आहे? अमूल्य आहे आणि आपण त्या वेळेची कदर करूया. हे आपल्याला घड्याळ शिकवतं. धन्यवाद.